मी बोलते पहिले. आणि विशेष असं काही नाही, ऍक्च्युली माझी थोडं ना, नाही नाही, मी जरा माझी वेगळी परीक्षा सुरू होती, मी त्यात होती, रात्री उशिरा आली ना, बरं बरं बरं, ठीक आहे, थोडस काही मग. हरकत नाही. ओके. सो शुड वी स्टार्ट आवर विथ आवर मणिपूर चक्र? आज आपल्याला टॉपिक दिलेला आहे. कोण बोलतंय आधी? सुप्रिया ताई. सुप्रिया ताई? हो चालेल. ओके, फाईन. सुप्रभात. आपला सुप्रिया. आजचा शेअरिंगचा टॉपिक आहे मणिपूर चक्र. हे आपल्या 7 चक्रांपैकी तिसरं चक्र आहे. आणि ह्या चक्राला चैतन्य चक्र असं म्हणतात. कारण की ह्या चक्रामध्ये शरीराच्या आतील ऊर्जेचं संतुलन होतं. आणि चेतनेचा समावेश आहे या चक्रामध्ये, म्हणून याला चैतन्य चक्र असंही म्हणतात. तसंच मणिपूर चक्र, मणी म्हणजे रत्न, म्हणून याला रत्नांचं शहर, सिटी ऑफ ज्वेल्स. आता हे कोणते कोणते ज्वेल्स आहेत, तर आत्मविश्वास, आनंद, विचारांची स्पष्टता, ज्ञान, बुद्धी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता, हे सगळे रत्न आणि मोती ह्या चक्रामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून या चक्राला रत्नांचं शहर मणिपूर असं म्हणतात. ह्या हे चक्र जे आहे, हे स्वतःसाठी आदर, सेल्फ रिस्पेक्ट आणि दुसऱ्यांसाठीचा आदर सुद्धा वाढवितं. ह्या चक्राची देवता आहे ब्रह्मा आणि लक्ष्मी. या चक्राचं स्थान नाभीच्या वरच्या बाजूला आणि बरगड्यांच्या खाली असतं. ह्याचं प्रतीक आहे, म्हणजे चिन्ह जे आहे ते आहे 10 पाकळ्यांचं कमळ. आणि ह्या 10 पाकळ्या ज्या आहेत त्या अत्यावश्यक आणि महत्वपूर्ण शक्ती आहेत, ज्या आपल्या आरोग्याची देखभाल करतात आणि त्याला मजबूत बनवतात. कमळाच्या मध्यात खाली इशारा करणारा त्रिकोण आहे, जो सकारात्मक ऊर्जेचा विस्तार दर्शवितो. ह्या चक्राचा बीज मंत्र आहे रम. याचा रंग आहे पिवळा, सोनेरी सूर्यप्रकाशासारखा याचा रंग आहे. पिवळा रंग ऊर्जा तसेच बुद्धीला सूचित करतो. मणिपूर चक्राचं तत्व आहे अग्नी. हे चक्र अग्नी तत्वाशी जोडलेलं असल्यामुळे पूर्ण आपल्या शरीरातले जिथे जिथे अग्नीची गरज आहे, तिथे तिथे हे चक्र ते तत्व पुरवितं. तसंच हे चक्र अग्नी तत्वाशी रिलेटेड असल्यामुळे आपल्या शरीरातले जे पण डायजेशन आहे, पचनक्रिया, चयापचय क्रिया, या सगळ्यांना लागणारी जी शक्ती आहे, म्हणजे आपल्या अन्नापासून जी ऊर्जा तयार होते, त्याच्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती पुरविण्याचं काम मणिपूर चक्र करते. आता हे मणिपूर चक्र जर असंतुलित असेल तर काय होतं? हे मणिपूर चक्र जर असंतुलित असेल तर आपल्याला पचनासंबंधी असलेले सगळे आजार, म्हणजे अजीर्ण होणे, नंतर मधुमेह म्हणजे डायबेटीस, हायपोग्लायसेमिया, ब्लड प्रेशर, अल्सर, हे सगळे आजार त्यात येतात. आता ह्याचे अजीर्ण झाल्यामुळे आपल्या शरीरातलं पित्त सुद्धा वाढतं. आणि आपल्याला जो मायग्रेनचा त्रास होतो, तर आपल्याला असं वाटतं की मायग्रेनचा त्रास म्हणजे डोकं दुखतं, तर हा आजार डोक्याशी रिलेटेड आहे. पण हा आजार डोक्याशी रिलेटेड नसून हा आजार मणिपूर चक्राशी रिलेटेड आहे. म्हणजेच आपलं जर अजीर्ण झालं तर आपलं पित्त वाढतं, आणि पित्त वाढल्यामुळे आपल्याला मायग्रेनचा अटॅक येतो. पण आपल्याला असं वाटतं मायग्रेनचा अटॅक आला म्हणजे आपलं डोकं दुखतं, म्हणजे हा आजार आपल्या डोक्याशी रिलेटेड आहे. तर ते तसं नसून आपल्या मणिपूर चक्राशी ते रिलेटेड आहे. कारण की जर का पचनच आपलं व्यवस्थित नसेल तर आपल्या शरीरातलं आम्लाचं प्रमाण वाढतं. आणि हे चक्र जर का अतिसक्रिय झालं, जास्त प्रमाणात जर ऍक्टिव्हेट झालं हे, तर ती व्यक्ती तापट होते, अति आग्रही असते, त्याला खूप रागीट स्वभावाची होऊन जाते ती व्यक्ती. आणि जर का निम्न सक्रिय असेल तर आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची कमतरता भासते तिथे त्या व्यक्तीला.
त्या व्यक्तीचा स्वभाव अशांत असतो, खूप भित्रा असतो. नंतर त्यांना अयशस्वी होण्याची सतत भीती वाटत असते. तसेच असुरक्षितपणाची भावना सुद्धा सतत त्यांच्या मनात येत असते. हे झालं असंतुलित झालं मणिपूर चक्र. तर काय आजार किंवा काय हे होऊ शकतं. तेच प्रमाणे जर का मणिपूर संतुलित असेल तर त्याचे फायदे काय काय होतात ते बघू. तर ज्या व्यक्तींचं मणिपूर चक्र पूर्णपणे संतुलित असतं, ती व्यक्ती अतिशय खंबीर आणि आत्मविश्वास पूर्ण असते. त्या व्यक्ती स्वतःवरच प्रेम करतात, त्यासोबत दुसऱ्यांवर सुद्धा प्रेम करतात, दुसऱ्यांबद्दल आदर करतात. आणि हे चक्र संतुलित करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल तर ध्यानधारणा. आता ध्यानधारणा मेडिटेशन करताना आपल्याला अ, पिवळा रंग म्हणजे असं इमॅजिन करून त्याच्यावर लक्ष केंद्रित करून रम या बीज मंत्राचा उपयोग करता येईल. तसंच पिवळ्या कलरचे कपडे घालून किंवा पिवळ्या रंगाचा प्रकाश असलेल्या रूम मध्ये बसून जर आपण ध्यानधारणा केली तर हे चक्र ऍक्टिव्हेट व्हायला जास्त मदत होते. तसंच याचा रंग पिवळा आहे म्हणजे आणि अग्नितत्व आहे म्हणजे हे सूर्याशी जोडलेलं आहे. तर सोनेरी सूर्यप्रकाश जो आहे तो सुद्धा तुम्हाला मेडिटेशन मध्ये मदत करतो. जर का तुम्ही सूर्याच्या सोनेरी म्हणजे कोवळ्या उन्हात जे म्हणतो आपण, तेव्हा जर का तुम्ही बसले तर तुम्हाला ते चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत करतं. तसंच काही योगासनं आहेत. त्यातलं आहे उस्त्रासन म्हणजे उंटाची मुद्रा, भुजंगासन म्हणजे भुजंगाची मुद्रा, आणि तिसरं आहे बितिलासन म्हणजे गायीची मुद्रा. हे योगासनं हे आपल्याला हे चक्र ऍक्टिव्हेट करायला मदत करतात. तसंच पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करणे म्हणजे जसे की पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे, पिवळ्या रंगाचे रत्न खडे जे आहेत, सिट्रीन, पुष्कराज हे धारण करणे. आणि चौथं म्हणजे सूर्यफुलाची बी, हळद, शेवंती अशा खाद्यपदार्थांचा जर का आपल्या आहारात समावेश केला तर ते सुद्धा आपल्याला हे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी मदत करतात. धन्यवाद. एक्झॅक्ट 7 मिनिटं झाली. थँक्यू. मी त्या हिशोबानेच तयार केलं होतं सगळं. म्हटलं बघूया, आपल्याला टाइम मॅनेजमेंट पण बघायची ना, म्हणून. आपण आई. हॅलो. हा हो. हॅलो. हा, आपण आई तुम्ही विजिबल नाही आहात, देता का? हॅलो. हॅलो. व्हिडिओ ऑन. हा, येस. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हॅलो, आता ऐकू येतंय? येस, येस, येस. हा. तुम्ही मी करता आता सुरुवात? सुप्रियाताई. हो, करते ना. हा, घ्या. सुप्रियाताईंनी सांगितलेलं मी सांगत नाही आता पुन्हा, तेच रिपीट नको व्हायला म्हणून. अं, ऍक्च्युली सगळ्यांचं तेच होणार, त्यातलं रिपिटेशनच होणार आहे. तुम्ही केलं थोडंफार तरी हा, काही हरकत नाही. नाही आता त्याचं स्थान आणि आकार वगैरे ते काही मी सांगत नाही नाही, कारण आपल्याला रिपिटेशनशी संबंध नाही ना. आपल्याला आपल्या टाइम हा. मॅनेजमेंट आणि कंटेंट ह्याच्याशी आहे, मग ते तर रिपीट हं. होणारच ना आपलं. आता ह्या चक्राला सिम्पथॅटिक नर्व किंवा सिस्टीम पैकी सोलर प्लेक्सिस असंही म्हणतात. माझा घसा थोडासा त्रास देतोय. त्याच्यानंतर ह्याच्या 10 पाकळ्या आहेत. त्यातल्या 5 पाकळ्या त्या अधोमुखी आहेत आणि 5 पाकळ्या आहेत त्या ऊर्ध्वमुखी आहेत. तर त्रिकोणाचं तर सुप्रियाताईंनी सांगितलं. 5 पाकळ्या ज्या अधोमुखी आहेत त्या खालून शक्ती खेचून घेण्याचं काम करतात आणि ऊर्ध्वमुखी आहेत त्या शक्ती आहे ती आपली वर उत्सर्जित करण्याचं काम करतात. आणि ही जी 10 दलं आहेत त्या दलांना प्रत्येकाला वेगळं नाव आहे. आणि नाव जरी असलं तरी सुद्धा त्याच्या जोडीला त्याची मातृका पण म्हणतात, त्याला बीज म्हणतात त्याला.
त्याचे बीज किंवा मातृका अशा आहेत फ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न आणि प. आता काही ठिकाणी त्याच्यावरती प्रत्येकावरती अनुस्वार दिलेला आहे. म्हणजे काही गोष्टी मी जेव्हा माहिती मिळवली तेव्हा मलाही असं वाटलं की हे असं का असेल, पण मी ते लिहून ठेवलंय, मॅडमना विचारू आपण. त्याच्यानंतर नाभीचं जे स्थान आहे, त्याचं ते नाभीच्या समांतर पातळीमध्ये कण्याच्या पुढच्या भागात आहे. कण्याचा जो पाठीमागचा भाग आहे यातलं पहिल्या मणक्याचं जे पुढील अंगाला हे चक्र आहे. त्याच्यानंतर हे चक्र सगळ्यात मोठं चक्र आहे. त्याच्या दोन्ही बाजूला गँगलिया आणि सिलियाक गँगलिया आणि ज्ञानतंतूंचे अतिशय दाट जाळं आहे आणि त्या जाळ्यामध्येच हे चक्र त्याचं बनलेलं आहे. अमांश आणि आतड्याकडे जाणाऱ्या त्या रक्तवाहिन्या आहेत, त्यांच्या उगमाभोवती ही सगळी जाळी आहे. पोटातले जे अवयव आहेत आपल्या, त्या सर्व अवयवांवर या चक्राचा ताबा चालतो. मेंदूचं जसं महत्वाचं कार्य आहे तसं ह्या चक्राचं पण खूप महत्वाचं कार्य आहे. म्हणून त्याला, या चक्राला पोटातला मेंदू असंही म्हटलेलं आहे, ऍब्डॉमिनल ब्रेन. सूर्यासारखं तेजस्वी आहे आणि शरीराचा मध्यबिंदू जो आहे त्याला आपण गुरुत्व मध्य म्हणतो, तो ह्या चक्रात आहे. ह्या चक्रामध्ये जर का धारणा केली तर चित्तात सत्वगुण वाढून तो स्थिर व्हायला लागतं आणि त्याच्यासाठी ध्यानधारणा म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता करणं आवश्यक आहे. अन्नाचं पचन, शोषण, रसोत्पादन, मलविसर्जन, मूत्राशय संबंधीच्या क्रिया, प्रजोत्पादन, काहीसा श्वासोश्वास, रुधिराभिसरण या महत्वाच्या क्रिया या चक्रावरती अवलंबून आहेत. या चक्रातून वरती म्हणजे हार्ट चक्राकडे, अनाहत चक्राकडे आणि खाली स्वादिष्टान चक्राकडे काही ज्ञानतंतू गेलेले आहेत. पंचप्राणापैकी समान वायू राहण्याचे हे ठिकाण आहे. आता उपवायूंपैकी क्रुकल या नावाचा जो वायू आहे त्याचं इथे वास्तव्य आहे. तो क्षुधा आणि तृष्णा, क्षुधा म्हणजे भूक आणि तृष्णा म्हणजे तहान, ते उत्पन्न करतो. तसंच शिंक येणं हे याचंही कार्य आहे. आणि इथे वाणी जी आहे परा पश्यंती मध्यमा, त्यातली परा ही श्रेष्ठ वाणी या चक्रापाशी आहे. त्याच्यानंतर आता ही काही माहिती आहे ती मला क्वेश्चन मार्क आहे, तरी पण तुम्हाला सांगते. सप्तपुरीतली अवंती नगरी ह्या चक्रापाशी मानली जाते. तसंच सप्तवारापैकी गुरुवारची इथे योजना केलेली आहे. आधीचं जे आपण स्वाधिष्ठान चक्र शिकलो त्याचं बुधवार आहे आणि मूलाधार चक्राचा मंगळवार आहे. त्याच्यानंतर हे अग्नितत्व असल्यामुळे प्रत्येक जी पाकळी आहे त्याचं दल जे आहे त्या दलाच्या ठिकाणी प्रत्येक एक एक शक्ती आहे असं मानलं जातं. आणि त्या त्या शक्तीचं जर का आपण उपासना केली, थोडक्यात म्हणजे त्या चक्राची आपण उपासना केली, तर त्या त्या दलाच्या ठिकाणची आनंदाची प्राप्ती आपल्याला होते. या चक्राच्या ठिकाणी गेल्यास विष्णूच्या सान्निध्यात किंवा समीपता गेल्याची आपल्याला म्हणजे अशी मुक्ती पण मिळते अशी. मणिपूर चक्र जे आहे ते इच्छाशक्तीला नियंत्रित करतं. स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठीचा आदर जो आहे तो मनामध्ये बिंबवतो. धन्यवाद. थँक्यू ताई, खूप छान माहिती ऍड ऑन केलीत. हो, हो. स्वप्नील दादा काही प्रश्न आहेत, मला खूप क्वेश्चन मार्क आहेत त्याच्यामध्ये. आता हे वारांचं सांगितलं किंवा नगरीचं सांगितलं, हा, तर किंवा पंचप्राणांपैकी समान वायूचं. तर समान वायू म्हणजे काय, म्हणजे मी अगदी खोलापाशी जाते पण ते मला मिळालं नाही, पा- म्हणून म्हटलं पाच निदान वायू आपण असतात. सांगावं, म्हणजे मग आपले कलिग्स आहेत ते जरा शोध घेतील त्याचा. आपल्या शरीरात पाच वायू असतात. हो, अपान, हो. हा, अपान सब समान आणि अजून दोन उदान, तीन आहेत ते उदान पण आहे. हा, उदान आहे. उदान. त्यामधल्या त्या वायूचं नाव आहे ते. हो, पण आता पुन्हा उपवायूंपैकी क्रुकल नावाचा वायू येथे वास्तव्य करतो. म्हणजे आता उपवायू कोणते, म्हणजे असं एकात नाही मला खूप प्रश्न निर्माण झाले, पण मी ते लिहून ठेवलं. आणि आता तीन प्रकार आहेत की हे चक्र कमी झालेलं असेल, म्हणजे कमी ऍक्टिव्ह असेल, जास्त ऍक्टिव्ह असेल आणि नॉर्मल असेल. तर ते हिनी सुप्रियाताईंनी सांगितलंच आहे, म्हणून मी ते पुन्हा रिपीट नाही करत. ओके, थँक्यू. बर. ओके, थँक्यू ताई. आई, स्वप्नील दादा तुम्ही हे करताय की हो, चालू कर. चलो स्टार्ट. अ, मणिपूर, आपण संस्कृत मध्ये त्याला मणिपूर म्हणू शकतो. काही लँग्वेज मध्ये त्याला मणिपुरा असंही म्हटलं जातं. हे वैदिक परंपरेनुसार तिसरे प्राथमिक चक्र.
नाभीच्या वर वसलेल्या या मणिपुराचा संस्कृत मधून अनुवाद केल्यास तो दागिन्यांचा शहर असा होता, ज्याचा पर्यायाने तेजस्वी रत्न किंवा चमत्कार रत्न म्हणून अनुवाद सुद्धा केला. मणिपूरचा संबंध अनेकदा शास्त्रीय तंत्रात पिवळा, निळा आणि नाथ परंपरेमध्ये लाल या रंगाशी जोडला जातो. या मणिपूर चक्राला 10 पाकळ्या असल्याचे दाखवण्यात आले, ज्यात संस्कृत अक्षर आहेत, जे आपण आईंनी सांगितले: द, ध, न, त, थ, द, ध, न, प. हे काही ठिकाणी आपल्याला व्यंजनासारखे दिसून येतात आणि काही ठिकाणी ते अनुस्वारासकट दिसून येतात. पण हे अ, बीज मंत्र असल्यामुळे त्यांच्यावर तो अनुस्वार असतो. त्यामुळे ते ध्वनी आपल्याला अ, ढं, धन, नन, अन, हं, दन, धन, नम, पम आणि हम अशा उच्चारात केले जातात. त्याच्या मध्यभागी बीज ध्वनी म्हणजे रम, त्यालाच आपण राम असंही म्हणू शकतो. अग्नी या मूलद्रव्याचा तत्व लाल त्रिकोण या स्वरूपात दाखवलेला आहे. हा त्रिकोण या ठिकाणी स्त्री तत्व म्हणजे शक्तीचे प्रतीक आहे. मणिपूरचा संबंध अग्नी आणि परिवर्तनाच्या शक्तीशी आहे. अग्नी आणि जीवन वायू चे घर म्हणून हे चक्र पचन आणि चयापचय नियंत्रित करते असे म्हटले जाते. प्राणवायू, अपानवायू, आंतरिक व बाह्य प्रवाही ऊर्जा या ऊर्जांचा समतोल व्यवस्थेत या चक्राच्या बिंदूवर भेटतो. मणिपूर हे सिलियाक प्लेक्सिसचे म्हणजे सौर ऊर्जेचे घर आहे, हे जे बहुतेक पाचन तंत्राला अंतर्मुख करते. चक्र आधारित औषधांमध्ये चिकित्सिक निरोगी पचन, निर्मूलन, स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि अधिवृक्क कार्यास प्रोत्साहित करण्यासाठी या क्षेत्रात कार्य करतात. सिलियाक प्लेक्सिस मधील कमकुवत अग्नी अन्न, विचार आणि भावना पूर्णपणे पचवण्यास कारणीभूत ठरते. आणि अमा अमा म्हणजेच विषारीपणाचा स्रोत आहे. तर मणिपुराचे प्रतिनिधित्व अग्नीचे तत्व दर्शवणारा चमकदार पिवळा वर्तुळात 10 गडद निळ्या किंवा काळ्या पाकळ्या मोठ्या पावसाच्या ढगाप्रमाणे. अग्नी प्रदेशाचे प्रतिनिधित्व वाहिनी या देवतेने केले आहे, जो लाल चमकतो, 4 भुजा आहे, एक माळा, एक भाला धारण करतो. वाहिनी वरदान किंवा उपकार देण्याचे किंवा आणि भीती दूर करण्याचे आव्हान करीत आहे. अग्नीचा नंतर उल्लेख केला जातो. तसेच कालांतराने हिंदू धर्मही बदलत गेला त्यानुसार. मणिपूरचे आणखीन एक प्रतिनिधित्व या चक्राशी निगडीत ध्वनी म्हणजे राम. बीज मंत्र राम हा अक्षर होय. बिंदू किंवा बिंदूच्या आत या मंत्राच्या वर रुद्र देवता विराजमान आहे. तो लाल किंवा पांढरा, 3 डोळे असलेला, चांदीची दाढी असलेला, प्राचीन पैलूचा आणि पांढऱ्या रंगाने माखलेला असतो. म्हणजे रुद्र वरदान देण्याचे किंवा आणि भीती दूर करण्याचे हावभाव करतो आणि वाघाच्या कातडीवर किंवा बैलावर विराजमान असतो. रुद्राची शक्ती ही देवी लाखिनी आहे. तिचा काळा किंवा गडद निळा सिंदूर रंग असतो. 3 चेहरे आहेत, प्रत्येकी 3 डोळे आहेत आणि 4 शस्त्रधारी आहेत. लाखिनीला वज्र, कामाच्या धनुष्यातून मारलेला बाण आणि अग्नी हे तिचे चिन्ह आहे. ती वरदान देण्याचे आणि भीती दूर करण्याचे हावभाव करते. लंकनी लकीनी लाल कमळावर विराजमान आहे. आता या मणिपुराच्या 10 पाकळ्या गडद निळ्या किंवा काळ्या रंगाच्या असतात आणि जड पावसाच्या ढगांप्रमाणे दिसतात. त्यांच्यात गडद निळ्या रंगात घम, घम, नम, तम, थम, दम, धम, नम, पम आणि फम असे अक्षर कोरलेली आहेत.
या पाकळ्या आध्यात्मिक, अज्ञान, तहान, मत्सर, विश्वासघात, लाज, भीती, तिरस्कार, भ्रम, बरोबर. मूर्खपणा, सॉरी, नाही, बोला नाही, बोला. बोला बोला, काही नाही. भ्रम, मूर्खपणा आणि दुःख या राशींशी सुसंगत आहे. पाकळ्या मणिपूर चक्राद्वारे नियंत्रित केलेल्या 10 प्राण, प्रवाह आणि ऊर्जा स्पंदने दाखवतो. प्राण, अपान वायू, अपान, उदान, समान आणि व्यान हे 5 प्राणवायू आहेत. नाग, कुर्मा, देवदत्त, मृकला आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. शरीराशी संबंध, आता नाभीच्या मागे मणिपुराचे स्थान असल्याचे सांगितले जाते. कधी कधी सूर्यचक्र नावाचे दुसरे दुय्यम चक्र सौर प्लेक्सिसवर स्थित असते. याची भूमिका सूर्यापासून प्राण शोषून घेणे आणि आत्मसात करणे असे असते. दृष्टीच्या भावनेशी निगडीत असल्याने ते अ, डोळ्यांशीही निगडीत असते आणि हालचालीशी निगडीत असल्याने पायाशीही संबंधित असते. अंतःस्रावी प्रणालीमध्ये मणिपूर, स्वादुपिंड आणि बाह्य अधिवक्र ग्रंथीशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. या ग्रंथी पचनक्रियेत गुंतलेले महत्वाचे संप्रेरक तयार करतात. अन्नाचे शरीरासाठी ऊर्जेत रूपांतर करतात. त्याचप्रमाणे मणिपूर संपूर्ण शरीरात प्राण विसर्जन करतो. आता इतर प्रणालीशी तुलना करताना आपल्याला काय काय आढळून येते. वज्रयान परंपरेनुसार चक्र त्रिकोणी लाल असते. त्यात 64 पाकळ्या किंवा वाहिन्या असतात, ज्या वरच्या दिशेने प्रसरलेल्या असतात. रेड ड्रॉपचे आसन म्हणून हे चक्र महत्वाचे आहे. आह हा छोटा अक्षर रेड ड्रॉपचा आत असतो. आजचे ध्यान करणे हा तुम्मो किंवा आंतरिक उष्णतेचा सरावाचा मुख्य घटक आहे. तुम्मो मध्ये साधकाचे सूक्ष्म वारे मध्यवर्ती वाहिनीत प्रवेश करून त्याच्या माथ्यावर चढतात. त्याची तुलना परिभाषेत कुंडलिनी उंचावणे, मुकुटातील सूक्ष्म पांढरा थेंब वितळणे आणि मोठ्या आनंदाची अनुभूती देण्याशी केली जाते. स्वप्नील दादा, हा, डिस्टर्ब करते मी. 8 मिनिटं झाली तर. ठीक आहे, मी थांबवतो. नाही, थोडं राहिलं असेल तर कम्प्लीट करून टाका तुम्ही, नाही तर मग आपण नंतर ऍड ऑन करूया. झालं होतं, फक्त एकच लाईन ओके, पूर्ण करा करा. नारोपाच्या 6 योगांपैकी कुंडलिनी वाढवणे हा पहिला आणि महत्वाचा योग समजला जातो. डन. बस. थँक्यू सो मच. खूप मी छान मध्ये माहिती बोलू. सगळ्यांची ना, नवीन नवीन ऍड ऑन होते. इट्स व्हेरी हम्म. नाईस. हा, बोला ना आई. हा. अं, मगाशी आपल्याला हे सगळं स्थान आणि हे सगळं झालं, त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की ह्या चक्राची ग्रंथी आहे, पॅनक्रिया आहे आणि वाहन आहे ते मेंढा आहे. हम्म. असंही माझ्या वाचनात आलंय. दुसरं एक सांगायचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना रामरक्षा येते. हो. बरेच जण आता तृप्तीला कदाचित हो, नसेल, हो, पण नाही जर का मला माहिती आहे. ऍक्च्युली मी हे हा ऍड ऑन करणार होते माझ्या ह्याच्यामध्ये. की कारण की रामरक्षेमध्ये ह्याचं जे अक्षर आहे रम आहे, बीज मंत्र. ते रामरक्षा जर का तुम्ही पाहिलीत किंवा म्हटलीत तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे असं डोळसपणे बघा की हा शब्द किंवा रम हे किती वेळा येतंय. आणखीन नुसते जाता रामरक्षा म्हणायची, हात जोडून म्हणायची असं नाही करायचं आपल्याला. रामरक्षा म्हणत असताना मणिपूर चक्रावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. सलग 21 दिवस करा. आणखीन तुम्हाला नंतर तुमच्या अवयवांमध्ये काय फरक पडतो हे खूप लक्षात येतं, जाणवतं. आणखीन मला असं वाटतं रामरक्षा सिद्ध करणं हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती असेल. प्रतिपदेपासून 11 दिवस 11 वेळा रोज रामरक्षा म्हणायची, म्हणजे ती सिद्ध होते. युट्यूब वरती आहे की रामरक्षा कशी सिद्ध करायची ते. आणि ते एक प्रकारचं आपल्या भोवती कवच होतं. तर ते मणिपूर चक्रच ऍक्टिव्हेट होतं असं मला वाटतं. थँक्यू. हा भाग आहे ऍक्च्युली मणिपूर चक्राचा. एनिवे, जे कोणाला ऍड ऑन करायचं असेल ना, तर आपलं सगळ्यांचं झाल्यानंतर आपण ऍड ऑन करूया, कारण की आपल्याकडे तसा हो, वेळ आहे. वंदना ताई, आहे. तुम्ही घेताय? हो, हो. या चक्रावरती ना खूप माहिती आहे, खूप आहे माहिती या चक्रावर. खूप. ओके. आणि त्याला 7 सुपर. मिनिटामध्ये हे करणं शक्य नाही. ओके. काय ऍड करायचं, काय ऍड नाही करायचं तेच समजत नाही. नमस्कार, सुप्रभात सर्वांना. आजचा आपला विषय प्रभात. आहे मणिपूर चक्र. आवाज येतोय माझा? हो, हो, हो. येतो येतो ताई. ओके, येस. ओके, ठीक आहे.
मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र ज्यावेळेस विभेदन होते किंवा साधनेद्वारे आपण विभेदन करतो किंवा वरच्या याच्यापर्यंत प्रगतीपर्यंत पोहोचतो, त्यावेळेस त्या तिसऱ्या स्तरावर आपण मणिपूर चक्रापर्यंत येतो. म्हणजे ते स्वप्न चेतना म्हटलं जातं त्याला, तिथपर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे मणिपूर चक्र जे आहे ते साधक आध्यात्मिक मार्गावरील महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असतो यामध्ये. आणि मणिपूर चक्राचे तेज जे आहे ते त्याच्या खालची 2 चक्र आणि वरचे अनाहत चक्रापर्यंत विस्तारलेले असते. याच्यामध्ये प्रेम, आनंद, यशाची धुंदी, यश प्राप्तीचे सुख, तसेच कर्तृत्वाची जी नशा असते, या भावना ज्या आपण अंतःकरणामध्ये अनुभवतो त्या प्रत्यक्षात मणिपूर चक्रामध्ये उगम पावत किंवा उदयास येत असतात आणि त्या अनाहत चक्रापर्यंत पूर्णत्वास जातात. जो तिथून उगम पावतात आणि आपण म्हणतो इथे अनाहत चक्रामध्ये प्रेम वगैरे आहे, ऍक्च्युअली त्या उगम पावण्याचं स्थान ते आपलं मणिपूर चक्र आहे. या ठिकाणी रुद्र स्थित आहे, म्हणजे शिवाचे केंद्र आहे हे. म्हणून हे मणिपूर चक्राला प्रत्येकाचा पिंडरूपी ब्रह्मांडाचे द्वार असंही म्हटलं जातं. कारण तिथून खरी जी चेतनेपर्यंत जाण्याचा मार्ग, कारण खालची 2 चक्र आहेत ती शुद्धता होत असते आपली. ती झाल्यानंतर जे आध्यात्मिक मार्गाकडे जास्त प्रखरतेने आपण वळतो त्यावेळेस ते सगळं मणिपूर चक्रापासून सुरुवात होतं. म्हणून याला ब्रह्मांडाचे द्वार म्हटलं जातं. आणि त्यानंतर जे त्रिकोण जो आहे किंवा अस्तित्वाचं प्रतीक जे आहे तो अधोमुख त्रिकोण आहे, त्याच्या भोवती वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळावर 10 पाकळ्या आहेत त्याच्या कमळाच्या. तर ते शक्ती त्रिकोण ऊर्जा वर्तुळ आहे आणि 10 पाकळ्या म्हणजे 10 प्राण आहेत. म्हणजे ते 5 मुख्य आणि 5 उपप्राण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे मुख्य झाले. नाग, कुर्म, कोकिल, देवदत्त आणि धनंजय हे उपप्राण आहेत. याचा बीज मंत्र रम आहे आणि हे अग्निबीज आहे. मानसिक शारीरिक शुद्धता होण्यासाठी रम या बीजाक्षराचा खूप छान म्हणजे अप्रतिम उपयोग आपण मणिपूर साधनेसाठी करू शकतो. जे आता आपण बोलू ते रामरक्षेचं उदाहरण आहे, कारण रामरक्षेमध्ये र अनेक वेळेस आलेला आहे. जे 10 पाकळ्या आहेत त्याची बीजाक्षर आहेत तर डम, ढम, अणम, तम, थम, दम, धम, नम, पम आणि फम. आणि ध्यान ह्या प्रत्येक जी बीजाक्षर आहेत ना त्यांचे सुद्धा देवी आहेत. आपण जे ध्यान करतात, जे लोक ज्यांना माहित आहे बीजाक्षराचं ध्यान करतात, ते ह्या देवींचं देखील इथे नाव आहे. मी थोडक्यात सांगते नावं. डाकिनी, ढम म्हणजे ढंगकारी, रामिनी, तामसी, दाक्षायणी, धात्री, नंदा, पार्वती आणि फटकारी असं हे आहे. याचा जो रंग जो आहे तो पिवळा, केशरी आणि नारंगी आहे. हे जे रंग आहेत ते अग्नी, प्राण, ऊर्जा, बुद्धी आणि आत्मशक्ती यांचं प्रतीक समजलं जातं. आणि तत्व जे आहे ते अग्नि तत्व आहे आणि सूर्य हे म्हणजे सूर्य तत्व आहे. याचा जो संबंध आहे तो साधकाचा जो आहे स्वप्न चेतना जे आपले जे आहे त्याची याचा संबंध येतो. आणि मानसिक समस्यांमुळे किंवा आघातांमुळे त्याच्या तीव्रतेमुळे अनेकदा आपल्या पचनाच्या किंवा त्वचा विकाराच्या समस्या निर्माण होतात. उदाहरण पोटदुखी असेल, अतिसार, बद्धकोष्ठ, त्वचा रोग आणि पित्तरोग. काही वेळेस बऱ्याच साधकांना ना भीतीदायक किंवा तणावपूरक परिस्थितीमध्ये ह्या शारीरिक बदलांचा अनुभव येतो. कारण मणिपूर चक्राचं तत्व जे अग्नी आहे म्हणून ह्या तत्वाला अग्नी किंवा सूर्यचक्र किंवा आपण सोलर प्लेक्सर म्हणतो ना ते म्हटलं जातं. हेच कारण असेल बहुतेक. आणि मणिपूर चक्राचे जे तत्व आहे ते ऊर्जेचे संतुलन आहे, म्हणजे नियंत्रित करते ते. त्याद्वारे पचन आणि इतर इंद्रियांना ऊर्जा प्रदान करते ते. साधकाची मानसिक आणि शारीरिक स्थिरतेमध्ये आणि निरोगीपणामध्ये हे चक्र काम करतं. आणि देवता जी आहे ती रुद्र आहे. अधिष्ठानी शक्ती म्हणजे जी आहे ती नित्या लाकिनी आहे. तिथं जे आता वर्णन जे केलं आहे स्वप्नदादांनी त्या प्रकारचं आहे ते वर्णन. आणि जे हातामध्ये बाण वगैरे घेतलेलं आहे तेच आहे. त्याच्यानंतर प्राणी जो आहे तो एडका, जो मेंढा म्हटलं ताई आहे आता, तर एडका किंवा मेंढा हा
तो मेंढा पण मारखोर प्रजातीचा, म्हणजे तो खूप उंच आहे, त्यात उंच असा तो मेंढा प्रतीक आहे ते. त्याच्यानंतर त्याचं गुण कुठले आहे, तर मणिपूर हे जे स्थान आहे ना, ते प्राण आणि अपान यांचे मिलन बिंदू समजले जातात. म्हणजे अपान वायू जे आपल्या पोटाच्या खाली अपान वायू असतो, म्हणजे आपले जे पोटाखालचे अवयव आहे, आपण मलमूत्र विसर्जन जे आहे आपण अपान वायूद्वारे करत असतो. वरचं जे आहे अनाथापासून ते प्राण आहे, त्याचं मिलन बिंदू जे आहे ते हे मणिपूर चक्र आहे. या स्थानावरती मानवी चेतना भावना शुद्ध होतात. साधकाच्या शरीरामध्ये आणि मनात साधनेमध्ये व्यवहारामध्ये अगदी पोषक स्थैर्य दिसायला सुरुवात होते ह्या साधनेमुळे. त्याचे विचार, भावना आणि शब्द यांचे योग्य वेळी योग्य स्थान, तसेच सकारात्मकता, स्पष्टता, आत्मविश्वास आणि कल्याण स्वाभिमान जाणवतो. याच्यात बदल काय होतो नक्की, मग प्रेम आणि आनंद यांचा उगम मणिपुरामध्ये आहे, आपण म्हटलं मगाशी. तर मणिपूरची चेतना ज्याला जाणवते, असा साधक जो आहे ना, तो निस्वार्थ उत्कटेमुळे आपले प्रेम जे आहे ते कसलेच अट किंवा मागणी न ठेवता द्यायला शिकतो. प्रेम आणि या ठिकाणी त्याचे प्रेम जे आहे ते शुद्ध आणि निस्वार्थी होते. ज्ञानाच्या म्हणजे ज्ञान प्राप्ती होते त्याला, त्याच्यामुळे त्याचा पूर्वग्रह आणि जे द्वेष यांचे रूपांतर आदर आणि समजूतदारपणामध्ये होतो. आणि त्याचा जो मत्सर आहे तो आपोआप सद्भावनेमध्ये बदलतो. अतृप्त इच्छा, लोभ आहे ते संयमामध्ये बदलतात. म्हणजे जो आत्मविश्वास वाढला की त्याचा अहंकार वगैरे अभिमान सगळं नष्ट होऊन त्याचा नम्रतेमध्ये रूपांतर होतं. 7 मिनिट झालेले आहे, पुढचं झालं की मग आहे अजून माझ्याकडे, ते मी नंतर कंटिन्यू करते मी. चालेल, थँक्यू सो मच. थँक्यू. मी ऍक्च्युली काय माहितीये, सगळ्यांचं एकत्रीकरण आलेलं आहे, त्यातल्या त्यात मी रिपिटेशन आपलं होणारच आहे प्रत्येकाचं. ओके. हो. तर जेवढं नवीन आहेत आणि त्यातल्या त्यात जे भरीव मुद्दे आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न करते. मणिपूर चक्राचं आपल्याला माहिती सगळ्यांनी हे केलेलंच आहे की ते आपल्या नाभिस्थानापासून, मेजरली आपल्या नाभिस्थानापासून बरडगाड्यांच्या खाली एवढं मोठं त्याने क्षेत्र व्यापलेलं आहे. वृद्धत्वाचं रहस्य या चक्रामध्ये आहे असं म्हटलं जातं. याचं कारण काय त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्याचं मणिपूर चक्र संतुलित असेल तर तो माणूस लवकर म्हातारा होत नाही. आणि काही व्यक्ती आपण असं बघतो की कमी वयामध्ये पण त्यांच्यामध्ये म्हातारपण आलेलं असतं. सुरकुत्या पडतात स्किनवरती, केस लवकर पिकलेले असतात आणि त्यांची बोलण्याची हे म्हणजे ओव्हरऑल जे विचार करण्याची क्षमता असते ती एखाद्या वृद्धासारखी असते. त्यावेळेस आपण हे करू शकतो की त्याचं मणिपूर चक्र हे असंतुलित आहे. आता ऑलरेडी सुप्रियातांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आणि स्वप्नील दादांनी पण सांगितलेलं आहे की कुठले कुठले असंतुलित झालं तर किंवा संतुलित असेल तर काय, पण त्यात मी थोडंसं ऍड ऑन करते. त्याचे संबंधित जे अवयव आहेत हे पोट आहेत, स्वादुपिंड, यकृत आहे आणि मोठं आतडं, हे देखील मणिपूर चक्रामध्ये ऍड ऑन होतं की त्याच्याशी करणारं. असंतुलित, अतिसक्रिय, निम्न सक्रिय आणि संतुलित याच्यामध्ये थोडंसं मी ऍड ऑन करते की पचनासंबंधी विकार, अजीर्ण, मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तामधील जर का साखर कमी झाली तर तो जो आजार असतो तो देखील या संबंधित असेल. ज्यावेळेस असंतुलित असतो त्यावेळेस अल्सर, थकवा येणं, अतिशय रागीट स्वभाव हा एक असतो. हे असंतुलित असेल तर. अतिसक्रिय असेल तर काय होतं, ती व्यक्ती अतिशय रागट तापट तर असतेच पण आग्रही स्वभाव असतो, म्हणजे मी म्हणेन तेच खरं असा तो त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. अति उत्साही पण असतो ते व्यक्ती, त्याला नियंत्रित करणं खूप कठीण असतं. अति उत्साहामुळे डिसिजन्स घेणं त्याला प्रॉब्लेम्स होतात. आणि सतत दुसऱ्यांबद्दल कमेंट पास करणं म्हणजे मतप्रदर्शन करणं हा त्याच्यामध्ये अतिसक्रिय असेल तर होऊ शकतो. पटकन त्याला राग येऊ शकतो. म्हणजे सॉरी शॉर्ट सॉरी शॉर्ट टेम्पर्ड असतो तो. आता निम्न सक्रिय असेल तर काय, तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वास असतो, आत्मसन्मान, त्याच्या आत्मविश्वास आणि आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची कमतरता असते. तसंच त्याचा स्वभाव भित्रा असतो, सहज घाबरला जातो, म्हणजे एखादं डिसिजन घ्यायचं असेल त्याला बऱ्याच लोकांना विचारावं लागतो. ही इज नॉट एबल टू टेक हिज ओन डिसिजन्स.
इन्सिक्युरिटी कम्प्लीट फिलिंग असते त्याच्यामध्ये, की मी ह्याच्यामध्ये यशस्वी होणारच नाही. ही ऑलवेज इन अ शेल, की तो कुठली गोष्ट करण्याच्या आधी ही बिकम्स इनसिक्युअर, की मला करताच येणार नाही, ही आधी त्याच्यामध्ये भावना असते. आता जर संतुलित असेल तर तो खंबीर असतोच, आत्मविश्वास असतोच, त्याच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती पण खूप चांगली होत असते. म्हणजे एक त्याची आरामदायक ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारून तो त्या प्रगतीकडे जाण्याचा नेहमीच त्याचा कस असतो त्या व्यक्तीचा, जर संतुलित असेल तर. त्याच्यातले मनातले जे सत्वगुण आहेत ते वाढून स्थिर व्हायला लागतात. समजा जर का तो संतुलित असेल तर. म्हणूनच मणिपूर चक्राला अध्यात्माचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये जर उघडायचं कसं किंवा जागृत कसं करायचं, याच्यामध्ये आपण म्हटलं की नाभी केंद्राला आपण मॅक्सिमम जर का त्याच्यावरती मेडिटेशन केलं तर ते जागृत होतं. अपार्ट फ्रॉम दॅट योगासनं आहेत, जसं उंटाची मुद्रा, भुजंगासन, गायीची मुद्रा, नंतर वेगवेगळे खेळ आहेत, नाच आहेत. तुम्ही जर बघितलं असेल, कथ्थक डान्सर असतात किंवा भरतनाट्यम डान्सर असतात, त्या अगदी 80-85 वर्षाच्या असल्या नाही तरी त्यांच्या अगदी सडपातळ बांधा असतो आणि तेवढं त्यांचं दिसत असतं तो चाम त्यांच्या फेसवरती. याचं कारण मेन मणिपूर चक्र त्यांचं जे एवढं संतुलित असतं त्याच्यामुळे म्हातारपण हा जो प्रकार आहे किंवा शरीराचा कमकुवतपणा त्याच्यामध्ये येत नाही. सो दे आर व्हेरी फिट अँड फाईन. तर नाच आहे, खेळ आहे. पिवळ्या रंगाचं रत्न पुखराज तुम्ही वापरू शकता मणिपूर चक्राला ऍक्टिव्हेट करण्यासाठी. क्रिस्टल्स आहेत. तुम्हाला ध्यानधारणा करत असताना पिवळ्या रंगाचे क्रिस्टल्स तुम्ही आजूबाजूला ठेवून किंवा त्या क्रिस्टलवरती ध्यानधारणा करून तुम्ही मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट करू शकता. नंतर पिवळ्या रंगाच्या खोलीमध्ये, ज्या भिंतींना पिवळा रंग असेल तिथे जर का तुम्ही ध्यानधारणा केलीत म्हणजे ओव्हरऑल पिवळ्या रंगाला आपण ऍक्टिव्हेट करून मणिपूर चक्राला ऍक्टिव्हेट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये जी देवता म्हटलेली आहे, बऱ्याच ठिकाणी व्हेरिएशन्स आहेत. काही ठिकाणी विष्णू म्हटलंय, सरस्वती म्हटलंय, मी एका ठिकाणी रुद्र देखील वाचलेलं आहे, की रुद्र देखील मणिपूर चक्राची देवता आहे. आता रामरक्षा, पण आता आईने म्हटलं, माझ्या लहानपणी असताना रामरक्षा मी म्हणायचे आणि आम्हाला अभ्यासक्रमामध्ये पण होतं रामरक्षेचं. म्हणजे आपण मराठी जर का तुम्ही व्याकरण म्हटलं ते रमे रमे ती रमती, हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये रामरक्षेचा आहे. तर रामरक्षेचा मेन त्यांनी बीजमंत्र र वरती जेवढा तुम्ही काय स्पंदन कराल, पण ते स्पंदन चालता बोलता केलं तर ते नाही होणार. यू हॅव टू सिट इन अ मेडिटेटिव्ह पोज आणि त्या तुमच्या मणिपूर चक्रा म्हणजे नाभी चक्राला ध्यानधारणेमध्ये घेऊन मग तो रचा उपयोग करायचा आहे, तर ते होऊ शकतो. तर रामरक्षेचा उपयोग आपल्याला म्हणजे मेडिटेटिव्ह वेने त्याच्यावरती ध्यानधारणा धरून तुम्ही मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. अपार्ट फ्रॉम दॅट माझ्या वाचनामध्ये असं आलं, मार्शल आर्ट्स जे कराटे खेळतात किंवा मार्शल आर्टमध्ये जे प्रगत आहेत लोकांना, त्यांचं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट असतं. तर ह्याच्यामध्ये असं एक दिलेलं आहे की ज्यांना शारीरिक क्षमता वाढवायची असते. म्हणजे शारीरिक क्षमता म्हणजे काय, की कितीही मारलं तरी लागायचं नाही, म्हणजे लागत नाही बघा. तर ते काय करतात, मणिपूर चक्रावरती भयानक आघात करतात. म्हणजे ते लिटरली त्यांच्या मुठीने मारतात, एवढं ते कडक करतात. रादर मणिपूर चक्राचं जे नैसर्गिक स्थान आहे ते हल्लं जातं कुठेतरी. म्हणजे ते नाभीपासून जेवढं तुम्ही वरच्या बाजूला हलवाल तेवढं तुमच्यामधली भीती आणि मार सहन करण्याची क्षमता ही वाढते. भीती पूर्णपणे निघून जाते आणि मार सहन करण्याची क्षमता ही वाढत जाते मार्शल आर्ट्समध्ये. पण त्याचा वाईट परिणाम असा होतो, जर का ते निश्चल तुम्ही ठेवलं नाही तर तुम्हाला ती व्यक्ती जास्तीत 35 ते 36 वर्ष जगू शकते. आणि नंतर जर का त्याला व्यवस्थित तुम्ही ऍक्टिव्हेट नाही केलं तर त्याला अशा प्रकारचे आजार होतात की तो कम्प्लिटली बेडरिडन होतो आणि कोणाला कळत नाही की हे का होत आहेत. हे मणिपूर चक्र असंतुलित झाल्यामुळे कम्प्लिटली, कारण की ऑलरेडी तुम्ही नैसर्गिक स्थानापासून त्याला हलवलंय, ते कुठेतरी डॅमेज होणार. तर त्याला जर तुम्ही निश्चल ठेवलं नाही तर हा त्याचा मेजर आस्पेक्ट होतो. पण जर का आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर मणिपूर चक्रावर ध्यानधारणा करून, त्यामुळे 3 त्यांनी प्रकार हे केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये कसं, की आपण ज्यावेळेस जप करतो एखादा शिव किंवा शंभो, ओम, याचा ज्यावेळेस आपण नामस्मरण करत असतो, ज्यावेळेस मुखावाटे करतो त्याला आपण जप म्हणतो.
ज्यावेळेस हृदयावाटे आपण करतो त्याला तप असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस मणिपूर चक्राला ध्यान धारणेत घेऊन म्हणजे संपूर्ण वायुतत्व मणिपूर चक्राला मध्ये आणून पूर्ण ध्यानधारणा त्याच्यामध्ये करून कुठलाही शब्द की कुठलाही आकार उकार तोंडातून न येता ज्यावेळेस ते नामस्मरण किंवा ध्यानधारणा होते त्याला अजप म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण हे अजप करतो त्यावेळेस मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट व्हायला खूप मदत होते आणि ते व्हेरी फास्टली इट गेट्स ऍक्टिव्हेटेड. आणि ते एवढं फास्ट होतं की तुम्ही सहजप्रमाणे तुमच्या अनाहत चक्रापर्यंत पोहोचू शकता. ही एक त्याच्यामधलं एक हे आहे. मणिपूर चक्राला जसं नाभी आपण म्हणतो की संपूर्ण आपल्या शरीराचं नाळच आपली जी जोडलेली असते नाभी ती त्या नाभीमध्ये 72,000 नाड्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे मणिपूर चक्रातून होत असतं. सो ही माझ्याकडून माहिती आहे. थँक्यू सो मच. ओके, आता कोणाला ऍड ऑन करायचं असेल तर प्लीज करा. वंदनाताईंना तुम्ही बोलायचं होतं मला वाटतं. हो, हं. याचा जो संगीताचा राग याच्यासाठी जो सांगितलं होतं ना, तो गांधार राग आहे आणि अभोगी राग आहे. हे 2 राग सांगितलेले आहे. आणि पश्चिमोत्तानासन, भुजंगासन, धनुरासन आणि सूर्यनमस्कार हे पण त्याच्यामध्ये केले जातात. आता आपण वंदनाताई, या केंद्राला 1 मिनिट मी पूर्ण करते मग. या केंद्राला नाभी केंद्र, आवाज येतोय ना? हो हो, येस या येस. केंद्राला नाभी केंद्र आपण म्हणतो. ऍक्च्युली ही नाभी जी आहे ती निसर्गाची अद्भुत देणगी आहे ऍक्च्युली आपल्यासाठी. आपल्या शरीरातील ज्या 72,000 नाड्या आहे किंवा नसा आहे त्यांचे केंद्र म्हणजे हे नाभी आहे. आणि हे नाभी ज्याप्रमाणे 72,000 नाड्यांचे केंद्र आहे त्याचप्रमाणे ते 13 प्रकारचे अग्नी आणि 10 प्रकारचे वायू यांचं देखील ते स्थान आहे. 10 प्राण जे मगाशी सांगितले ते आहे. आणि अग्नी एक जठराग्नी आहे. 7 प्रकारचे धत्वाग्नी आहे म्हणजे शरीरामध्ये जे धातू तयार होतात आपल्या आहारातून. रक्त रक्त रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे तत्वाग्नी जातो. आणि 5 प्रकारचे भूताग्नी जे पंचमहाभूत आहे त्यांचे असे 13 प्रकारचे अग्नी होतात. आणि आपण सेवन केलेलं अन्न जे आहे ते जठराग्नी मार्फत पचवलं जातं. त्यानंतर सप्त धत्वाग्नी जे आहे ते धातूंच्या सारामध्ये त्यांचे रूपांतर करतात. धत्वाग्नी अन्नाला आपल्या धातूंच्या याच्यामध्ये रूपांतर करतात. आणि पुढे हे पंचभूताग्नी जे आहे ते 5 तत्वांमध्ये त्याचं रूपांतर करतात. ज्यामुळे आपल्याला जी ऊर्जा लागते महत्वपूर्ण ती ऊर्जा आणि शक्ती आपल्याला त्या मार्फत मिळत असते. म्हणून या केंद्राला आपण ऊर्जा केंद्र, शक्ती केंद्र असंही म्हणतो. आणि याची जी सिद्धी आहे ती स्थिर आणि ज्ञाती अशा 2 सिद्धी इथे साधकाला प्राप्त होतात. ते जे मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की त्याच्यात जास्त न अडकता गुरूंच्या आशीर्वादाने आपण पुढचं मार्गक्रमण करायचं असतं. कारण या सिद्धी म्हणजे फसवे मायाजाल असतं. आणि आपल्याला जर स्वत्वाची प्राप्ती करायची असेल तर त्यातून बाहेर पडणं हे गरजेचं आहे. एवढं अजून बोला, मग नंतर सांग बोलते. वेगळं आहे माझं. काय म्हणतो त्या सुप्रियाताई तुम्ही? दुसरा राग कोणता सांगितला? एक गांधार राग आणि दुसरा कोणता सांगितला? अभोगी. अभोगी अभोगी. ऍक्च्युली मी अजून एक हे काय केलं होतं की आपण जे सर्वसामान्य लोक आहोत यांना कुठल्या गोष्टी पाहिजे असतात, आनंद आणि स्वास्थ्य ह्या 2 गोष्टी पाहिजे असतात आपल्याला आणि असतात. आणि ह्या 2 गोष्टी ऍक्च्युली आपल्याला त्या मणिपूर चक्रातून मिळतं. कारण मी आता बोलली की आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहे ऍक्च्युली आपल्याला माहिती पंचकोश वगैरे आहे. आणि आपल्याभोवती जे कोश आहेत ते आपले स्थूल शरीर आहे. मग ते प्राण म्हणजे अन्नमय कोश, मग त्याच्यानंतर प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ही जे कोश आहे ऍक्च्युली हे जे आहे ना ह्या कोशांमध्ये ते ऊर्जा येतात ऍक्च्युली. प्राणमय कोशात येऊन मग ते आपल्या देहामध्ये येतात. आणि त्या नाड्या ज्या आहेत आपल्या शरीरातल्या त्या कोशांमार्फत त्या नाड्या ऊर्जा घेत असतात.
कारण हे जे वातावरण आहे आपल्या आजूबाजूचं हे पूर्णपणे संपूर्ण ऊर्जेने भरलेलं आहे आणि वातावरणातूनच ऊर्जा घेऊन आपल्या जे प्राणमय देह आहे आपलं त्याच्यामध्ये ती ऊर्जा आणली जाते. आणि प्रत्येक चक्र जे आहे आपल्या शरीरामध्ये चक्र आहे ती ऊर्जा जी आहे ना ती ऊर्जा जी मिळते ना ती डायरेक्ट अशी मिळते असं नाही आहे. ते चक्र त्याला जे जे तत्व हवं आहे त्या ऊर्जेतून ते तत्व शोषून घेतो. म्हणजे ते चक्र त्याच्यावर संस्कार करतं, त्याच्यावर प्रक्रिया करतं आणि शरीरामध्ये जिथे जिथे जे जे तत्व आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती ऊर्जा ते तत्व पुरवलं जातं. आणि मणिपूर चक्र तर शरीराला अग्नी देण्याचं काम करतं, अग्नितत्व देण्याचं काम करतं. आणि हे पूर्ण पचन किंवा चयापचन याचे संबंधित असल्यामुळं त्यात ते काय अन्न आपण ग्रहण केल्यानंतर त्याचं पोषण शोषण आणि त्यातून त्या त्या तत्वांकडं पोहोचवण्याचं काम हे अग्नी करत असतं, आपल्या शरीरातले अग्नितत्व करत असतं. पचन क्रिया महत्वाची आहे कारण कोणताही आजार हा पोटातून निर्माण होत असतो. कारण कोणत्याही शरीराला 5 तत्व जे आहे ते अन्नातून मिळत असतात आणि अन्न सेवन करणं आणि ते पचवणं हे आपल्या शरीराचं किंवा आपल्या जठराग्नीचं कार्य आहे. आणि अग्नितत्व तीव्र असेल तर ते धातू जे आहे निर्माण केले जातात ते धातू नाश पावला जातो. आणि अग्नी जर मांद्य असेल म्हणजे कमजोर असेल किंवा कमी असेल तर पचन व्यवस्थित होत नाही, उलट विषद्रव्य शरीरामध्ये तयार होतं आणि आपली रोगप्रतिकार शक्ती ही कमी होत असते. आणि 7 अग्नी जे आहे ते अन्नाचे धातूमध्ये रूपांतर करतात. भूताग्नी जे आहेत ते या सप्त धातूंचे रूपांतर 5 तत्वांमध्ये करतात आणि जे बोलली तेच मगाशी सगळीकडे पसरवलं जातं. आणि जर ते तत्व जर शरीराला मिळालं नाही तर ते अनारोग्याला कारणीभूत ठरतं, म्हणजे आपण आजारी पडतो. ऍक्च्युली ही जी क्रिया आहे शारीरिक स्तरावरती सेम हीच क्रिया आपला जो ऑरा आपण म्हणतो ऑरा क्लिनिंगचं वगैरे त्या ऑरामध्ये हेच घडत असतं. ती ऊर्जा जी आहे ना आपल्या सप्त चक्रांद्वारे आपल्या ऑरामधूनच ती ऊर्जा ती घेत असते, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती त्या त्या ठिकाणी पोहोचवली जाते. आणि मग अशी तृप्तीताई म्हटलं जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये अग्नितत्व आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. अग्नितत्व थंड झालं की आपणही थंड होऊन जातो. म्हणून हे इतर तत्व म्हणजे हे जे तत्व आहे अग्नितत्व हे देखील फार आपल्यासाठी आपल्या जिवंतपणाला ते कारणीभूत आहे. आणि याचा संपूर्ण उपचार आपण आता रेकी याच्यात आहोत परिवारात रेकी मार्फत याचा छानपैकी उपचार केले जाऊ शकतात. म्हणजे जिथे मेडिकल सायन्सला म्हणजे हात टेकले जातात त्या ठिकाणी जे आपण जरी स्वयंपूर्ण उपचार पद्धती केली रेकीद्वारे तर तिला नक्कीच यश मिळतं. आणि जे तुम्ही मगाशी म्हटला डोकं दुखलं की ऍसिडिटीवर काम केलं पाहिजे त्याप्रमाणे, कारण ते तिथूनच आपण ही जी मग आपलं जी रेकीचा जो आहे प्रॅक्टिस ही सगळी त्यावरच काम करते, त्या ऊर्जेवरती. बस, थँक्यू. मी थोडंसं ऍड ऑन करते याच्यामध्ये. आपण आता वंदनाताई बोले रेकीचा आपण विषय केला याच्यामध्ये, आपण रेकीचीच प्रॅक्टिस सगळे आहोत, ग्रँड मास्टर मास्टर होणार आहोत. आता आपण ज्यावेळेस भीती हा विचार करतो की आपण मणिपूर चक्राला भीतीशी संबंधित केलेला आहे कम्प्लिटली. भीती का भीती वाटते किंवा तो माणूस भित्रा होतो याचं कारण काय? याचं कारण म्हणजे नाभी चक्र. तुम्ही बघा ज्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारची भीती वाटते, समोर एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा कुत्रा आला समोर आपण पटकन घाबरतो किंवा एक मृत्यूची भीती असते, आपलं नाभी चक्र एवढं सेन्सिटिव्ह आहे. ज्यावेळेस भीती हा प्रकार येतो त्यावेळेस आपलं नाभी चक्र जास्त ऍक्टिव्हेट होतं आणि ज्यावेळेस नाभी चक्र ऍक्टिव्हेट होतो त्यावेळेस पोटाच्या पूर्ण भागावरती खालच्या भागावरती जोर येतो आणि आपल्याला मलमूत्र करावं असं वाटतं. हे नाभी चक्र. त्यामुळे नाभी चक्र हा अध्यात्माचं जे द्वार आहे मणिपूर चक्राला का म्हटलंय, कारण की नाभी चक्र हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामधलं केंद्र आहे. लाओत्से नावाचे एक संत महात्मा होऊन गेले चायनीज. ही वॉज व्हेरी फेमस फॉर मेडिटेशन आणि मोक्ष प्राप्तीसाठी त्यांचा त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. तर त्यांनी त्यांच्या शिष्यांना एकच सांगितलं होतं, जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्ही श्वास नाभीतून घ्या.
तुम्ही बघा लहान मुलं जे असतात, जन्मलेलं बाळ असतं, की जोपर्यंत त्याला काही शिकवण मिळत नाही, त्याचं जे पोट हलत असतं ते नाभीतून असतं. श्वासाची प्रक्रिया असते ती नाभीतून असते. पोट हलतं, श्वास घेताना उंच होतं, सोडताना खाली होतं. आपला श्वास हा उलटा चालत असतो. जेवढा तुम्ही उलटा श्वास चालेल, तुम्ही अध्यात्मापासून दूर असता. सो यू वॉन्ट टू बी स्पिरिच्युअल, तुम्ही नाभीपासून श्वास घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही हे करा, लक्ष की नाही तुम्ही कुठून श्वास घेताय. जेवढा जेवढा तुम्ही नाभीपासून श्वास घ्याल, तेवढा तेवढा तुमचा अहंकार कमी होतो. ओशोंनी असं सांगितलंय की अध्यात्मामध्ये म्हणजे तुम्ही आणि तो परमात्मा याच्यामधला मीडिएटर आहे, म्हणजे याच्यामधला जो मेन भाग आहे जो पडायला पाहिजे, तो गळून पडायला पाहिजे, तो म्हणजे अहंकार. जर का तो अहंकार गळून पडला तर तुम्ही त्याच्याकडे अगदी सहज जाऊ शकता. आणि या जर अहंकाराला पूर्णपणे गाळून पडायचं असेल तर ही जी नाभी आपलं आहे त्याने श्वास घेणं मॅक्सिमम, तुमचा अहंकार सहज गळून पडेल. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अभ्यास आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही मॅक्सिमम नाभी तत्वाने हे करता की नाही, तुमच्यातले षड्रूप हळूहळू कमी होत जातात. हा प्रयोग करण्याचा भाग आहे. जमलं तर डेफिनेटली करा, इट्स व्हेरी हेल्पफुल. कारण की तुमची भीती कमी होते, तुमच्यातली आध्यात्मिक स्पिरिच्युअल पॉवर वाढत जाते. तुम्ही ना तुमच्या पंचतत्वांचा आनंद घ्यायला, उपभोग घ्यायला अगदी सहज तयार होता. कारण की आपले एवढे बॅरियर्स क्रिएट केलेले आहेत की आता ज्यावेळेस आपण पंचतत्व शिकतोय, आकाश तत्व काय, आकाशाकडे बघितल्यानंतर काय, जलतत्वाचं काय, मॅडमनी सांगितलं, वी आर बिकम मोर अँड मोर अवेअर. सो जर आपला अवेअरनेस जर वाढवायचा असेल तर नाभीने श्वास घेणं, नाभीवरती लक्ष केंद्रित करून की मी हा श्वास नाभीने घेतोय का, कंटिन्युअस त्याच्याकडे बघून जर तुम्ही केलं तर डेफिनेटली या गोष्टी ऍक्टिव्हेट व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही आणि इथे सहज घडत जातात त्या अगदी. त्यामुळे नाभी चक्राला हरा चक्र आपण त्याला म्हणतो. जर आपण रेकी प्रॅक्टिस करताना जर का मला जे शिकवलं गेलं माझ्या 2 गुरूंकडून, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस चक्र प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्ही सहज अनाहत चक्रावरती हात ठेवू शकता, तुम्ही विशुद्धी चक्रावरती हात ठेवू शकता, स्वाधिष्ठान चक्रावरती हात ठेवून सहज अगदी कोमलपणे. पण मला स्ट्रिक्टली सांगितलं नाभी चक्रावर हात ठेवायचं नाही, कारण इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड इट इज व्हेरी पॉवरफुल. ज्यावेळेस नाभी चक्राला आपण रेकी देत असतो किंवा ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याला पॉवर देत असतो, त्यावेळेस हे 2 हात फक्त 3 ते 4 इंच मिनिमम लांब ठेवूनच त्याला ऊर्जा द्यायची असते हाताने. डायरेक्ट हात नाही ठेवायचा. इट इज व्हेरी पॉवरफुल अँड व्हेरी सेन्सिटिव्ह. तर त्या जर का जास्त प्रमाणात ऊर्जेचा हे झालं तर त्याचं डिसऍक्टिव्हेट पण होऊ शकतं ते. म्हणून नाभी चक्र एवढं सेन्सिटिव्ह आहे की त्याला तुम्ही हे करत असताना नेहमी हात तुमचे वर असलेच पाहिजेत. अँड देन यू डू द रेकी ऑन टू इट, असं मला सांगितलं गेलं आणि मी त्याप्रमाणे त्याची प्रॅक्टिस करत असते. जर का म्हणून आपल्याला जर रेकी आपण आता हे करतोय मीन्स वी आर ऑलरेडी इन टू स्पिरिच्युअलिटी. कारण की रेकी म्हणजे स्पिरिच्युअलिटी शिवाय दुसरं काहीच नाही. जर आपली स्पिरिच्युअल क्षमता वाढवायची असेल तर आय थिंक आपण रेग्युलरली नाभी चक्रावरती, हरा चक्रावरती रेकी देऊन किंवा आणखीन कुठल्या याने वी कॅन ऍक्टिव्हेट इट. आणि आपल्यातली जी भीती आहे किंवा का एक हे म्हणतो ना की आपण हे नाही करू शकणार मी, म्हणजे आत्मविश्वासाची कमी, हे आपण इझिली वी कॅन त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशन आणू शकतो, कमी आणू शकतो, आपल्यातला विश्वास वाढवू शकतो. सो वी कॅन डू दॅट. थँक्यू. आपण आईना काही सांगायचं आहे, स्वप्नील दादा? अनम्यूट करा प्लीज. नाही, ठीक आहे, एवढंच होतं. माझ्या बऱ्याचशा गोष्टी तू सांगितल्यास तृप्ती, त्यामुळे आणखी काय करायचं. नाही, तुम्हाला आणखीन तुम्ही छान बोलता आणि ऍड ऑन करायचं तर करा ना, नो इश्यू. नाही, परत तेच त्याच्यात नकोय. कारण बऱ्याचशा गोष्टी तू सांगितल्यात. फक्त मी एक ऍड ऑन करू इच्छिते की ही जी दल जी आहेत ना, फ्लेक्सिस, म्हणजे ते आपल्याला समजण्याच्या पलीकडे आहे, तरी सुद्धा मला जे मिळालंय ते मी थोडक्यात सांगते. त्या प्रत्येक दलाचं ना एक वेगळं सायंटिफिक नावं आहेत त्यांना. पहिलं जे दल आहे त्याला फ्रेनिक म्हणतात. आणि ह्या दलामधून डायफ्राम पडदा वृक्काकडे म्हणजे सुप्रानिल ग्लँड, म्हणजे हे मेडिकल च्या संदर्भात आहे, ज्ञानतंतू जातात. डायफ्राम जो आहे तो मगाशी तू सांगितलंस की पोटाने श्वासोश्वास करायचा, तर त्याचं अत्यंत महत्व आहे. त्यामुळे त्याच्यावर ताबा मिळवता येतो. दुसरं दल जे आहे ते हिपॅटिक म्हणून म्हणतात त्याला. हे सगळ्यात मोठं दल आहे आणि इथून सगळ्या क्रिया चालतात.
यकृताच्या आत बाहेर जाणाऱ्या आणि यकृतात फिरणाऱ्या सगळ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यावर त्यांचा ताबा आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे ते स्प्लेनिक म्हणतात त्याला दलाला. त्या प्लीहा आणि त्याच्या रक्तवाहिन्या यांच्या क्रियेवरती त्याचा ताबा असतो या दलाचा. चौथं दल जे आहे ते सुपिरियर गॅस्ट्रिक दल म्हणतात त्याला. अमावस्या जे आहे त्याच्या वरच्या बागदार लहान भागाकडे याचे ज्ञानतंतू गेलेले आहेत. त्याच्यानंतर सुप्रात रिनल म्हणजे वृक्कावरती या दलाचा खूप ताबा आहे आणि याच्याकडे जाणारे ज्ञानतंतू खूप मोठे आहेत. त्याच्यानंतरच पुढचं दल जे आहे ते रिनल म्हटलंय, त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी. मूत्रपिंडाकडे याचे ज्ञानतंतू गेलेले आहेत. म्हणजे मूत्रक्रियेच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या ह्या दलावर अवलंबून असतात. सातवं जे आहे ते स्पर्मॅटिक आहे. म्हणजे पुरुषांमध्ये जे अंडकोशाकडे जाणाऱ्या शिरेकडे किंवा या दलातून ज्ञानतंतू वाहतात आणि बायकांकडे ओव्हरींकडे आणि गर्भाशयाचा जो मोठा भाग आहे त्याच्याकडे या दलातून ज्ञानतंतू जातात. त्याला दुसरं नाव असं आहे की ओव्हरियन प्लेक्सिस असंही नाव दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतरचं पुढचं आहे ते सुपिरियर मेन्सेट्रिक. अंतरावरण आणि लहान आतड्याचं सगळा भाग, या सगळ्या क्रिया ह्या दलामुळे चालतात. 9वं आहे ते पॅनक्रिएटिक, मग अशी मी सांगितलं ते. त्याच्यामध्ये अन्नरस पचवण्याच्या कामी ह्या दलाचा उपयोग होतो. म्हणजे या दलातून त्याचे ज्ञानतंतू जातात. आणि 10वं आहे ते कॉलिक आहे. म्हणजे लहान आतड्याचा भाग आणि लहान आतडं आणि मोठं आतडं जिथे जोडलं जातं तो भाग जो आहे त्या भागाकडे बरेचसे ज्ञानतंतू जातात. म्हणजे थोडक्यामध्ये पोटातले जे अवयव आहेत ना त्या अवयवांवरती सगळ्या ह्या चक्राचा ताबा आहे असं म्हटलं जाईल. वेगळी अशी नाही माहिती. ओके. झाली बऱ्यापैकी सुप्रियाताई, बरं. सुप्रियाताईंना हम्म काही ऍड ऑन करायचंय का? ओके. नाही. स्वप्नील दादा, मला वाटतं नाही. स्वप्नील दादा नाही. नाही. त्यांना काहीतरी ऍड ऑन करायचंय का? नो. ओके. ओके. अजून काही या संदर्भात? बऱ्यापैकी कव्हर केलंय असं वाटतंय. हो मग अशी माहिती असेल जी आपल्याला माहित नाही अजून. हो, अगदी अगदी. आणि जेवढा असेल आपण असेल. खोलात जाऊ ना ते भरपूर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे हो. हम्म फक्त ती समजणं समजणं गरजेचं आहे. जसं आपण आताही बोलल्या की काही शब्द असे आहेत की आपल्याला कल्पनाच नाही की ह्याच्यामध्ये काय, आणखी त्याचे वेगवेगळे प्रकार पण आहेत. सो त्याचं सखोल आता वास्तूशी पण याचा वाचनात आलं की वास्तूशी पण याचा संबंध लावला जातो हो हो. मणिपूर चक्राचा. येस. म्हणजे खूप महत्वाचं चक्र जे म्हटलंय ना ते बरोबर आहे की गुरुत्व मध्ये त्यांनी साधलेलं आहे त्या चक्राने. बरोबर. ठीक आहे. मग आता काय करायचंय? आपण लिव्ह करायचं की थांबायचंय? आपण नाही लिव करूया, हरकत लिव्ह नाही. करूया. ओके, चला. हो झाले तर. थँक्यू सगळ्यांना खूप छान माहिती हो. मिळाली. आपल्याला सगळ्यांना ऍड ऑन झालं आणि माहिती आहेच, पण आय थिंक आता जसं म्हणाले की आपण आता नाभीतून श्वास घेणं, एक सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की ह्याचा प्रयोग नक्की करा. चालता हो. बोलता हे करताना, कारण की मी ते लाहोचे तुम्हाला म्हणाले ना, ते ज्यावेळी त्यांच्याकडे शिष्य यायचे ना तर ते त्यांची परीक्षा घ्यायचे की त्यांच्याकडे मेडिटेशन करायला शिष्य यायचे तर त्यांना एकच ते विचारायचं, श्वास कुठून घेतो? पोटावर हात ठेव. श्वास कुठून हम्म. घेतोस सांग. मी आता ज्यावेळेस ते तेच बोलायचे सांगणार की होती. नाही, श्वास घेतला की पोटावरचा हात वर जातो, ते करा. हा, आणि ज्यावेळेस पोटावरून श्वास यायचा नाही ते त्याला नापास करायचे. जा, तू तू माझ्या लायकीचा शिष्य नाहीयेस. जोपर्यंत तुझा श्वास पोटातून येत नाही तोपर्यंत तू माझ्याकडे यायचं नाहीस. अगदी स्ट्रिक्टली सांगायचं ते. आणि ह्याचा सराव खरंच करून बघा. इट्स व्हेरी बेनिफिशियल. आपलं नाभीचक्र सशक्त करण्यासाठी, ऍक्टिव्हेट करण्यासाठी आणि मणिपूर चक्राचा खूप बेनिफिट होतो. या नोटवर आपण थांबूया इथे हो सगळ्यांनी. हो. तर चालेल. थँक्यू सो धन्यवाद. मच सगळ्यांना. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा नमस्कार. पुढच्या संपूर्ण दिवसासाठी. ओके, हो. थँक्यू. उद्याला सेम सर्वांना सेम टू यू. थँक्यू. सगळ्यांना उद्याला भेटू सकाळी. हो, थँक्यू येस सर. येस. हो हो. चालेल. थँक्यू. बाय.